माझं पण मी संदीप जगताप भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचा जिल्हाध्यक्ष आहे। माझ्याकडे महात्मा फुले मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेकडे जेव्हा लाचीची मागणी झाली त्यावेळेस ही लोक मला येऊन अप्रोच झाली। त्यानंतर मी त्यांना जी अँटी करप्शन ब्युरोची प्रक्रिया समजावून सांगितली। त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात येऊन आम्ही रिसर तक्रार देण्याबाबत प्रक्रिया पूर्ण केली। तर सध्या ज्या पद्धतीचं करप्शन चाललंय त्यामध्ये एक नवीन पद्धत त्यांनी करप्शनची अवलंबलेली होती, ती म्हणजे आर्किटेक्ट किंवा इंजिनियर यांना मध्यस्थी टाकून त्यांच्या वतीने पैसे स्वीकारायचे आणि त्यांच्या थ्रू सगळी प्रक्रिया करायची, अशी एक अवघड केसचा हा प्रकार होता। परंतु यामध्ये सर्व अधिकारी त्या यांना म्हणजे त्या आर्किटेक्टकडे हे करत होते, दिशा देत होते की त्यांच्याकडे पैशाचं बोला किंवा अशा पद्धतीनं पैसे त्यांच्याकडे जमा करा वगैरे, पण त्यांचा डिमांड येणं फार अत्यावश्यक होतं। शेवटी त्यांनी तो डिमांड ॲक्सेप्ट केला। 4 लाख रुपये त्यांच्याकडे देण्याबाबत त्यांनी म्हणजे सांगितलं आणि त्यांच्याकडे ते पैसे ठेवण्याचं कबूलही केलं। याचं सर्व ACB सातारा आणि आम्ही भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आणि गृहनिर्माण संस्था खरं तर एवढी मोठी लाच देणं 7 लाख रुपयाची डिमांड झालेली होती, एवढी मोठे पैसे कसे तयार करायचे हा गंभीर प्रश्न होता। गेले 10 दिवस झालं पैसे तयार होत नाहीत, म्हणून रेड करणं आम्हाला अवघड झालेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये पण हा रेड आम्ही यशस्वी करायचा प्रयत्न केला। पैशाची जुळवाजुळव पण आम्ही या अनुषंगानं कुठून हातवसणे वगैरे घेऊन ती केली आणि शेवटी हा रेड आज आम्ही एक्झिक्यूट केला। यामध्ये नगररचनाकार, सहनगर रचनाकार आणि आर्किटेक्ट यांना ताब्यात घेतलेला आहे। यामध्ये श्री चंदन शिवे, श्री फरांदे आणि आर्किटेक्ट भोकरे अशा तिघांना आज अटक केलेली आहे। याबाबत सर्वच म्हणजे संस्थेनं आणि ह्यानी आंदोलनानं आणि ACBनं अतिशय मनापासून 11 दिवस हा ट्रॅप लिकेज न होऊ देता अतिशय सायलेंटली हा ट्रॅप यशस्वी केला असं मी म्हणेन। खरं तर ही जी नवीन सिस्टीम झाली अशा पद्धतीनं जर काही रेड वाढले तर ह्या मध्यस्थांची जी साखळी निर्माण झाली ती ब्रेक करणं आता फार महत्त्वाचं आहे। कारण आता अधिकारी डायरेक्ट पैसे न घेता अशा पद्धतीनं आर्किटेक्टना मध्यस्थ करणं, वकिलांना मध्यस्थ करणं आणि करप्शन करणं अशा पद्धतीची एक प्रक्रिया नव्यानं चालू झालेली आहे आणि तिला छेद द्यायचा होता, म्हणूनच आम्ही याबाबत अशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली आणि आज या अनुषंगानं रेड एक्झिक्यूट झालेलं आहे। त्यांना म्हणजे ते अटक झालेली आहेत सर्व।